कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं, जिरे टाकून घ्यायचं, थोडे तळल्यावर कढीपत्ता टाकून घ्यायचा, हरी मिरची लसूण टाकून घ्यायचं, त्याला भाजून घ्यायचं चांगल्या प्रकारे। थोडे वेळानंतर कांदे टाकून घ्यायचं, फिरून घ्यायचं त्याला चांगलं चमच्यानं। थोडे वांगे टाकून घ्यायचं, गाजर टाकून घ्यायचं लगेच, त्याला बी चांगलं फिरून घ्यायचं। नंतर लास्टला टमाटे टाकून घ्यायचं, थोडे वेळ तसंच ठेवायचं। हळद, मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं, गरम मसाला थोडा, त्याला चांगलं फिरून घेऊन मोठ्या तांदळा भिजू घातलेले टाकून घ्यायचं पुरण, त्याला चांगल्या प्रकारे फिरून घेऊन पाणी टाकून घ्यायचं मध्ये, आपल्याला जेवढं लागलं तेवढं। तीन शिट्या येईपर्यंत ठेवून घ्यायचं, लास्टला थोडं कोथिंबीर टाकून घ्यायचं, कुकर बंद करून 3 शिटी येईपर्यंत ठेवायचं तसंच। तीन शिट्या वाफ काढून पुरण ओपन करून डाळ खिचडी तयार आहे।